नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आचार्य अत्रेंचं एक खूप सुंदर वाक्य आहे. महाराष्ट्राचा विचार करताना देशातल्या प्रत्येक राज्याला एक भूगोल आहे, महाराष्ट्राला मात्र इतिहास आहे. हा इतिहास अशासाठी महत्वाचा आहे की या इतिहासात शिवशाही ही सुवर्णाक्षरानं गोंदवलेली आहे. ही शिवशाही म्हणजे केवळ काळाचं एक आवर्तन नाहीये, तर ते जगण्याचं वर्तमान आहे आणि पुढे जाण्याचं भविष्य आहे. या गोष्टी जेव्हा आपण समजून घेतो ना, तेव्हा काळानं लिहिलेला, महाराष्ट्राच्या संस्कृतीनं लिहिलेला शिवशाही हा ग्रंथ आपल्यासाठी आयुष्यासाठी सगळ्यात मोठा धर्मग्रंथ ठरतो. हा धर्मग्रंथ केवळ लढाया शिकवत नाही, जगण्याचं भान शिकवतो, युद्धाची नीतिशास्त्र शिकवतो, संस्काराची एक सुंदर मालिका तुमच्या समोर निर्माण करतो. आणि मग या संस्कारातून निर्माण झालेलं चक्र आपल्याला आयुष्यात व्यापार उदीम म्हणजे काय तेही पुढे शिकवतं. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं आज केवळ आपण कोकणातल्या 4 जिल्ह्यांचा नाहीये, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाचा, महाराष्ट्रातल्या मातीच्या त्या प्रत्येक कणाचा विचार करतो. अर्थात हे सगळं बोलत असताना मातीचा प्रत्येक कण आणि शिवराय हे कसं काय विसरू शकतो आपण? या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण बोलणार आहोत शिवकाळ, माझ्या पिढीला ज्यांनी खऱ्या अर्थानं तरुणाईमध्ये पुन्हा एकदा रुजवण्याचं प्रामाणिक वसा घेतला. एका अभिनेत्याशी आपण बोलणार आहोत, अर्थातच डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी. स्वागत आपलं. खरं तर एका अभिनेत्याशी, एका डॉक्टरशी बोलण्यापेक्षा साक्षात मी तो शिवकाळ जगलेल्या, अनुभवलेल्या आणि माझ्यासाठी रीता करणाऱ्या एका कलावंताशी मी बोलतोय. धन्यवाद. या पिढीनं शिवकाळ पाहताना कसा पाहायचा? या पिढीतून शिवकाळ पाहताना मला असं वाटतं की महाराजांनी केवळ स्वराज्य दिलं नाही, महाराजांनी एक स्वाभिमान या मातीत रोवलाय. आणि हा स्वाभिमान आर्थिक, सामाजिक, राजकीय या तिन्ही दृष्टिकोनातून जर आपण हा शिवकाळ नीट अभ्यासला तर खरोखर कळतं की 350 वर्षांनंतर सुद्धा आजही मराठी मनावर छत्रपती शिवाजी महाराजच अधिराज्य गाजवतात. त्याचं नेमकं कारण काय? तुम्ही राजकीय म्हणत असाल तर तो जो एक सांस्कृतिक वारसा त्यांनी दिला, सांस्कृतिक वारसा दिल्यानंतर दिल्लीला झुकवण्याची आपल्यात ताकद आहे, हा जो एक आत्मविश्वास दिला. प्रत्येक वेळी महाराष्ट्र जो दिल्लीला धडक देण्याची उमेद बाळगून घेतो, तो मुजरा करायला कधी झुकत नाही, हा राजकीय आत्मविश्वास दिला. जो सामाजिक आत्मविश्वास दिला तो म्हणजे परकीय आक्रमकांच्या नंतर सुद्धा ताठमानेनं उभं राहता येतं, समाजाला एकनिष्ठ ठेवता येतं, एकसंध ठेवता येतं. आणि त्याहीपेक्षा फार महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या समाजामध्ये अनेक गोष्टी होतात. आजच्या समाजामध्ये रोज तुम्हाला वेगवेगळ्या बातम्या वाचायला मिळतात. यत्र नार्यास्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता असं आपण फक्त म्हणतो, पण हे कृतीतून दाखवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. जगाच्या पाठीवर अनेक राजे आले, अनेक राजे गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याविषयी आजही आस्था आहे. याचं कारण त्या स्वराज्याला असलेलं एक नैतिक अधिष्ठान, ही नीतिमत्ता होती. इथे स्त्री शक्तीची पूजा होती. मातृलिंगाचं जे प्रतीक आहे ती कवड्यांची माळ महाराजांच्या गळ्यात होती. आणि मातृरूपी संस्थेला त्यांनी जे वंदन केलेलं आहे राज्याभिषेक करून घेत असताना सुद्धा हे महत्वाचं होतं. आणि राहता राहिला आर्थिक बाब, या आर्थिक बाबीमध्ये महाराजांनी इतकं काही करून ठेवलं की त्याचा जर आपण शांतपणे विचार केला तर महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण हा स्वतःच्या पायांवर ठामपणे उभा राहू शकतो. कपाळावर भगवा नाम जरी ओढला तरी सुद्धा तो एक फार मोठा इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकतो. एवढी ताकद महाराजांनी महाराष्ट्रात दिली. नक्कीच. या सगळ्या काळाची गंमत अशी आहे की हे सगळं काळात असताना आपण उद्योजकता, इंडस्ट्रियल हा शब्द वापरला आणि मला पुन्हा एकदा आत्मभान आलं की मी या काळात वावरतोय. महाराजांची उद्योग नीतीचा जर आपण विचार केला किंवा महाराजांची बाजारपेठांची असलेली समज जरी आपण केलं तरी आपण किती आज मागे आहोत याची एक गोष्ट सांगतो. आपण काही दिवसापूर्वी किल्ले रायगडावर गेला होता. तिथे जर पाहिलं तर एक फार उंचीवरची अशी ती बाजारपेठ आहे. महाराजांना ठाऊक होतं की ग्राहक माझा खाली नाही येणार, घोड्यावर मान टाकून तो माझ्याकडे आहे. त्याची केलेली मार्केटची रचना आहे त्या काळी 350 वर्षापूर्वी लक्षात घेतलेली, ग्राहकाला काय हवंय आणि मी कसा बाजार माझा प्रेझेंट केला पाहिजे याच्यासाठी जाणत्या राजानं केलेलं एक रचना होती. एक साधी गोष्ट म्हणून घेऊया. आज मी महाराष्ट्र इन इंडिया म्हणून जगातली बाजारपेठ आपण आणण्याची गोष्ट करतोय. महाराजांची उद्यमशीलता जर आपण गेली 350 वर्ष स्वीकारली असती तर जो कण कण सोन्याचा आहे तो खऱ्या अर्थानं जगाच्या बाजारात सोन्याचा झाला असता. अगदीच असं वाटतं. अगदी साधी एक गोष्ट जर घेतली तर आज आपण एक फार महत्वाची गोष्ट प्रत्येक ठिकाणी बोलली जाते ती म्हणजे महाराजांचे गडकोट. महाराजांची व्यापार नीती, उद्यमशीलता या सगळ्या गोष्टी मला वाटतं फार दूरच्या आणि फार आपल्या रीचच्या पलीकडच्या काही गोष्टी आहेत. ते समजून घेणं म्हणजे त्यातली एकूण कर वसुलीची पद्धत समजून घेणं, त्यामध्ये प्रत्येक प्रॉडक्ट येण्यासाठी किंवा नाक दाबल्यानंतर इतर त्यांचं तोंड जे उघडलं गेलं, प्रत्येक गोष्टीवरचे कर जे कमी होत गेले, हा एक स्वतंत्र अभ्यासाचा एक फार मोठा विषय.
कारण इतिहासामध्ये अनेक राजसत्तांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही एकमेवा द्वितीय ती राजसत्ता आहे की जिच्या साध्या मोहिमेचा खर्च सुद्धा कधी तोट्यात नाही. म्हणजे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की कुठलीही मोहीम ही राज्याला कर्जबाजारी करून केली गेली नाही. ही पूर्णपणे फायद्यातलीच प्रत्येक मोहीम होती. जिथे शाहिस्तेखानाने लूट केली, शाहिस्तेखानाच्या लुटीचा लगेच जो वचपा सुरतेच्या लुटीच्या वेळी काढला गेला, मला वाटतं हा केवळ वचपा नव्हता, ही त्याच्या पलीकडे जाऊन राज्याची घडी बसवण्याची एक फार महत्वाची गोष्ट होती. आणि तिसरी एक फार महत्वाची गोष्ट मला एकूण अर्थव्यवस्थेमध्ये अशी वाटते की राजाचा स्वतःचा वाटा काय असावा, ज्याला आज आपण भ्रष्टाचाराचं एक बऱ्यापैकी रूप देतो. त्यामध्ये पुढे जाऊन जर आपण इतिहासाचा अभ्यास केला तर छत्रपती संभाजी महाराज आणि अष्टप्रधान यांच्यामध्ये क्लासची एक फार महत्वाची बाब ही होती की छत्रपती संभाजी महाराजांचं म्हणणं होतं छत्रपती झाल्यानंतर सुद्धा जर छत्रपती शिवाजी महाराज हे आलेला प्रत्येक नजराणा हा स्वराज्याच्या खजिन्यात जमा करतात तर अष्टप्रधानांनी तो स्वतःकडे ठेवू नये. मला वाटतं श्रीमंत योगी काय असतो याचं एक फार मोठं हे उदाहरण होतं. आणि लीडरशिप क्वालिटीमध्ये एक फार महत्वाची गोष्ट असते, दॅट इज लीडिंग फ्रॉम एक्झाम्पल. हे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या उदाहरणातून ही गोष्ट दाखवून देत होते आणि त्यामुळे ही अर्थव्यवस्था कायम बळ राहिली स्वराज्याची. मला अष्टप्रधान मंडळाचं जेव्हा आपण उदाहरण घेतलं, मला एक गोष्ट आठवली आज्ञापत्राची. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी एक गोष्ट मानतो की आपण कधीही नेतृत्व करतो, म्हणजे UR झालो होतो, GS झालो होतो किंवा तुम्ही लोकप्रतिनिधी होता ना, तेव्हा आयुष्यात ती गोष्ट लक्षात घ्या, भाजीच्या देठासही हात न लावणे. कर वसुली करणं, चौथाई वसुली करणं राज्य वसुलीसाठी हे महत्वाचं आहे, पण शेतकऱ्यांचा प्राण आहे आणि ती व्यवस्था आपण जगवली पाहिजे. आजच्या या बदलत्या युगात, टेक्नॉलॉजीच्या युगात किंवा आज धावणाऱ्या वेगात आपण बळीराजाला विसरलोय. त्याला जगवलं पाहिजे हा विचार देणारा तो राजा होता. आज पुन्हा 350-400 वर्षानंतर या सिद्धांताकडे पुन्हा महाराष्ट्राकडे कसं बघायचं या सिद्धांताला? या सिद्धांतामध्ये दोन गोष्टी मला अशा वाटतात की फार महत्वाची बाब जी महाराजांच्या फक्त भाजीच्या देठाला हात लावू नका हे जे आज्ञापत्र, याच्यामध्ये दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. इथून मागे जेव्हा ही सैन्याची मुवमेंट व्हायची, ही सैन्याची मुवमेंट ही बऱ्याचदा शेतांमधून व्हायची, पिकांमधून व्हायची. हजारो जेव्हा घोडे जातात तेव्हा त्या पिकाची संपूर्ण नासाडी व्हायची. हे होत असताना बळजबरीनं काही ठिकाणी सैन्याची जी पोट भरण्याची साधनं आहेत ही बळजबरीनं शेतकऱ्यांवर बऱ्याच ठिकाणी अन्याय केला जायचा. महाराजांकडे सैन्य प्रचंड नव्हतं, एक अदृश्य सैन्य जे होतं ते हे बळीराजाचं सैन्य होतं. या बळीराजाला आपल्याविषयी विश्वास वाटला पाहिजे. कुठलंही राज्य तेव्हाच टिकतं जेव्हा सर्वसामान्य रयतेला राज्यकर्त्याविषयी विश्वास वाटतो. माझा राजा माझं रक्षण करेल, याहीपेक्षा दुसरी एक नाण्याची दुसरी बाजू असती, माझा राजा माझं भक्षण करणार नाही. ही फार महत्वाची बाब असते जी छत्रपती शिवाजी महाराजांनी भाजीच्या देठालाही हात लावू नका हे जे आदेश दिले, म्हणजे जे तुम्हाला हवं आहे, जाताना रस्त्याच्या बाजूला जर शेत दिसलं तर जी गोष्ट आहे ती विकत घ्या, रोख तुमचे जे पैसे आहेत ते देऊन ती गोष्ट घ्या, त्याला नाडता कामा नये, जेणेकरून रयतेचं एक कायम पाठिंबा हा महाराजांच्या स्वराज्याला राहिला. आजच्या काळात तुम्ही म्हणत असाल तर एकूण जो महागाईचा निर्देशांक वाढत जातो, या ज्या गोष्टी वाढत जातात, मेक इन इंडिया वगैरे, या सगळ्या गोष्टींमध्ये एक फार महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की हा महागाईचा निर्देशांक वाढत असताना महागाई भडकली आपण जेव्हा म्हणतो तेव्हा यामध्ये डाळींच्या भावाचा एक फार महत्वाचा मुद्दा असतो महागाई भडकण्यामध्ये. आणि जेव्हा अन्नधान्याच्या गोष्टी भडकतात, जेव्हा डाळींचे भाव भडकतात, तेव्हा महागाई ही प्रचंड प्रमाणात भडकली हे होतं आणि ती कंट्रोल करता येणं अत्यंत अवघड गोष्ट असते. त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन, आता काही ठिकाणी खूप सुंदर उपक्रम होत आहेत, काही एक्सपेरिमेंट्स होत आहेत, यांच्याकडे खूप डोळसपणे पाहण्याची शक्यता आहे. म्हणजे परवा मी कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरला कणेरी मठामध्ये अदृश्य काळ सिद्धेश्वर स्वामीजींनी त्यामध्ये लखपती शेतीचा प्रयोग केलेला आहे. किंवा सोलापूरचे आमचे नाना कदम यामध्ये विषमुक्त शेतीचा एक प्रयोग करतायत. म्हणजे या सगळ्या प्रयोगांकडे जर बायर आहे, म्हणजे आज मॉलमध्ये जाऊन केवळ प्लास्टिकच्या रॅकमध्ये असलेली गोष्ट विकत घेण्यासाठी ही जी महत्वाची चेन आहे, या चेनचा एकदा विचार व्हायला हवा. उत्पादक आणि खरेदीदार याच्यामध्ये जो एक फार महत्वाचा एक दलाल हा जो एक प्रकार आहे, हा जितका संकुचित करता येईल तितका खरेदीदाराला स्वतःमध्ये मिळू शकतो, उत्पादकाला जास्त मोठ्या प्रमाणात माल मिळू शकतो. त्यामुळे ही थेट बाजारपेठ आहे, जी उत्पादकापासून ग्राहकापर्यंत पोहोचण्याची ही जी थेट बाजारपेठ आहे, याला उत्तेजन देण्यासाठी समाजातल्या अनेक घटकांनी, मग त्यामध्ये काही राजकीय व्यक्ती असतील, त्यामध्ये काही सामाजिक संस्था असतील, यांनी जर पुढाकार घेतला, म्हणजे मध्यंतरी पुण्यात एक खूप सुंदर उपक्रम राबवण्यात आला, तो म्हणजे आठवडे बाजार. जो गावाकडे आठवडे बाजार असतो तशा पद्धतीने जर आठवडे बाजार हा झाला आणि थेट शेतकरी
हा त्याचा माल घेऊन तिथपर्यंत आला. मग तो ऑर्गॅनिक फार्मिंगचा हे गोष्ट असेल किंवा आता कुलदीप तात्या कोंडे आपल्या खेड शिवापूरच्या जवळच आहे, त्यांनी एक सुंदर कृषी प्रदर्शन भरवलं होतं, जेणेकरून शेतकऱ्यांचा माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल अशी एक चेन असणं आणि त्यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून बळीराजाला एक उभारी मिळू शकते. कारण प्रत्येक वेळी दलालाचं जाकीट बदलत जातं आणि शेतकऱ्याचा कपडा फाटत जातो. हे गेली अनेक वर्षांचं चित्र आहे, हे कुठेतरी बदललं पाहिजे. शेतकऱ्याचा कपडा फाटत जाऊ नये असं जर मनापासून वाटत असेल ना, तर त्याच्या पायाखालची जी जमीन आहे त्या जमिनीला बळकटी द्या. भले त्याच्यासाठी पाणी नसेल, पण तुमच्या काळजातला ओलावा हा त्याला जगण्याचा आधार देईल. मित्र हो, केवळ कोकणासाठी नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी आणि केवळ 30-40 हजार पगाराच्या आशेनं मुंबईकडे धावणाऱ्या, पुण्याकडे धावणाऱ्या तरुणाला पुन्हा गावात नेण्याची ही सगळी चळवळ आहे. अमोलजी, मला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटतो, पण काही दिवसापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटने एक गोष्ट केली आणि मला ती आवडली आणि नाहीये याची खंतही वाटते. सिक्कीम हे जैविक राष्ट्र झालं, खऱ्या अर्थानं ऑर्गॅनिकसाठी त्याला मान्यता दिली. खरं तर माझी माती दुष्काळी नाहीये, माझ्या मातीत आज पाऊस नसेल, पण त्या प्रत्येक मातीत एक सोन्याचा कण लपलेला आहे. ही जैविक राष्ट्र होण्याची मान मला मिळाला नाही याची खंत वाटते. खरं तर आपल्याकडे शेतकरी राजा हा काम करतोय. विषमुक्त शेती असेल, सेंद्रिय शेती असेल, खरं तर या उत्पादनांना एक स्वतंत्र बाजारपेठ आणि त्या बळीराजाला सन्मान देण्याची ही या प्रशासकीय व्यवस्थेची आपली आजची गरज बनली आहे. अगदी मान्य. कारण यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी, जेव्हा आपण दुष्काळी परिस्थितीचा खूप शांतपणे साकल्याने जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा एकूण महाराष्ट्राच्या शेतीचा विचार करता शेतीबरोबर जो जोडधंदा होता, या जोडधंद्यामध्ये शेतकऱ्याचं अर्थकारण जे होतं, जे दैनंदिन अर्थकारण होतं, म्हणजे शेतीच्या मालाची पट्टी आल्यानंतर त्याच्याकडे पैसे येण्याची जो वेळ असतो, याच्यामधलं जे अर्थकारण होतं, ते मग कुक्कुटपालन असेल, ते शेळी मेंढी पालन असेल, ते दुग्ध व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींमधून त्या गोष्टी होत होत्या. पण त्याच्या सबलीकरणासाठी सरकारनं योजना केल्या, पण त्या योजना व्हर्टिकली जातात की नाही याचा पाठपुरावा खरोखर झाला नाही. म्हणजे या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, हे महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कॅश क्रॉपच्या मागे जेव्हा शेतकरी धावला, तर मराठवाड्यासारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे, तिथे जर ऊसाचं उत्पादन केवळ काही राजकीय पुढाऱ्यांनी साखर कारखाने काढून त्यामध्ये ऊसाचं उत्पादन घेतलं, तर ऊसासाठी लागणारं पाणी त्याचवेळी ठिबक सिंचनानं पाणी दिलं पाहिजे एवढा साधा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे खरोखर भौगोलिक परिस्थिती काय, तिथे काय पिकायला हवं, तिथल्या मालाला हमीभाव मिळणं, ही सगळ्यात महत्वाची बाब, जी कायम फक्त व्यासपीठांवरून घोषणा होत राहिली की शेतमालाला हमीभाव मिळणं, शेतमालाला हमीभाव मिळणं. हा हमीभाव देण्यात दुर्दैवानं बऱ्याच वेळा अपयशी ठरलो आणि अनेक ठिकाणी काही पॉप्युलॅरिटीसाठीच्या काही घोषणा करत गेले राज्यकर्ते, त्याही अडचण झाली असं मला वाटतं. राज्यकर्ते विषय आलात म्हणून खरं तर मी कधीच या व्यासपीठावरून पक्षीय गोष्ट बोलत नाही, पण ज्या चांगल्या आहेत त्या चांगल्या आहेत. काही दिवसापूर्वी आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा दौरा केला आणि तिथल्या शेतकऱ्यांना त्यांनी पैशाची मदत करण्यापेक्षा 2 शेळी आणि बोकड या स्वरूपात मदत केली. सुरुवातीला मलाही वाटलं की याच्यातनं काय होईल, पण एखादी शेळी, एखादी बोकड तुम्हाला आपल्या हयातीत 42 वेत देतं, 42 जेव्हा कुरडं देतं, जे पिल्लं देतं, त्यावेळी कळतं की जगण्याचा हा मार्ग आहे, त्याला पैशाची नाहीये. अशा गोष्टींची मदत आहे. आज पुन्हा एकदा या संस्कृतीला, पैशाची धनसंस्कृतीची नाही तर ही संस्कृती जी बळीराजाची ती विकसित करण्याची गरज आहे आणि तसा आधार देण्याची गरज आहे. नाही, खरोखर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जी शिवजलक्रांती योजना म्हणा किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना म्हणा किंवा ज्या पद्धतीने शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या गोष्टी म्हणा, या ज्या केल्या जातात, याच्यातून खरोखर बळीराजाला त्याचा हात असा कधीच नाही हो तुमच्या समोर, फक्त तुमचा हात त्याच्या पाठीवर असा आला पाहिजे, ही फार महत्वाची बाब आहे. आणि अनेक गोष्टी होऊ शकतात. जसं आता तुम्ही बोलताना आपण म्हणतो, आता जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही कृषी पर्यटन केंद्रांची जर पाहणी केली तर अनेक तरुणांनी कृषी पर्यटन केंद्रातून खूप छान अर्थकारण त्यामध्ये जुळवलेलं आहे. महाराष्ट्राचा एकूण विचार केला तर महाराष्ट्राची खाद्य संस्कृती वेगवेगळी आहे. तुम्ही प्रत्येक भागात गेलात तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक वेगळी खाद्य संस्कृती दिसते. काश्मीर सारखं जर राज्याचं संपूर्ण पर्यटन, म्हणजे पर्यटन या गोष्टीवर जर एका राज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था होत असेल, तर महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी काय काय गोष्टी आहेत याचा एक शांतपणे विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक समृद्ध खाद्य संस्कृती आहे.
तुम्हाला मालवणात एक वेगळी खाद्य संस्कृती मिळते, तुम्हाला उत्तर कोकणामध्ये एक वेगळी खाद्य संस्कृती मिळते, तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगळी खाद्य संस्कृती मिळते, तुम्हाला मराठवाड्यामध्ये एक वेगळी खाद्य संस्कृती मिळते. म्हणजे साधी गोष्ट, कोल्हापुरात असलेल्या हिरव्या मिरचीचा वापर, हिरव्या भाज्यांचा वापर आणि सोलापुरात गेल्यानंतर हिरव्या भाज्यांचं व्हॉल्यूम कमी झाल्यानंतर होत असणारा शेंगदाण्याचा वापर, त्यातून साधी शेंगा भाजी किंवा शेंगाची पोळी ही जी गोष्ट आहे याला जागतिक मागणी येऊ शकते. जसं कोल्हापुरात तुम्ही तांबडा पांढरा फक्त म्हणता, याच्यामध्ये जेव्हा ऑथेंटिक याचं मेकिंग होतं तेव्हा त्याला किती प्रचंड प्रमाणात मागणी होऊ शकते. आज तुम्ही खानदेशात गेलात तर खानदेशामध्ये साधं भरीत आणि हुरडा या दोन गोष्टी ज्या आहेत, तुम्ही विदर्भात गेल्यानंतर तुम्हाला सावजीचा जो रसा मिळतो, या सगळ्या खाद्य संस्कृतीचा एक वापर. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांनी, मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे महाराजांचे असलेले गडकोट. एक पंचसूत्री आपल्याला खरोखर करता येऊ शकते. ही पंचसूत्री अशी आहे की इतिहासाचा केवळ वृथा अभिमान नसावा, या गडकोटांचं संवर्धन व्हावं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महसूल विभागामध्ये एक किल्ला हा पूर्ववत करता आला. तो लोकसहभागातून असेल, तो सरकारमधून असेल, कुणालाही दोष देण्याचा माझा प्रयत्न नाही, कारण महाराज हे फक्त सरकारचे नव्हते. हा लोकसहभागातून सुद्धा होऊ शकतो, एनजीओच्या माध्यमातून होऊ शकतो. एक किल्ला पूर्ववत, तो किल्ला पूर्ववत झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणजे साधा सह्याद्रीच्या रांगा जर बघितल्या तर 143 पक्ष्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, ज्या जगात दुर्मिळ आहेत. या बायोडायव्हर्सिटीचं जतन होतं. अनेक किल्ले बघितलेत, म्हणजे साधा आपलं लोहगड तुंग तिकोना हा जर बघितलात तुम्ही तर तो पवना डॅम त्याच्या मागे आहे. म्हणजे एकीकडे वॉटर स्पोर्ट, समोर किल्ला, या पद्धतीनं पर्यटनाला चालना मिळू शकते. जर ही पर्यटनाला चालना मिळाली तर स्थानिकांना रोजगार मिळू शकतो, तरुणांना फार प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. आणि हे सगळं करत असताना तुम्ही तुमच्या समृद्ध संस्कृतीचा अभिमान बाळगता. म्हणजे माणसाला कदाचित 2 रुपये कमी मिळाले तरी चालतील, त्याच्या मनाला समाधान असलं तर तो सुखी राहू शकतो. जे तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की शहराकडे 25-30 हजाराच्या नोकरीसाठी येणारा तरुण, कॉस्ट ऑफ लिव्हिंग याचा एकदा विचार खूप प्रांजळपणे केला. कॉस्ट ऑफ लिव्हिंग आणि क्वालिटी ऑफ लिव्हिंग या दोन्ही गोष्टी जर केल्या तर गावाकडे चला ही जी एक चळवळ सुरू झालेली आहे, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित फायदा जर झाला, म्हणजे आता कोकणातल्या जे समुद्राचे किल्ले आहेत, समुद्रातले किल्ले आहेत, यांच्याबरोबर जर मासेमारीचं एक टूर, ज्याला फिशिंग टूर आता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने परवाच केसरकरांनी या गोष्टीची घोषणा केली, किंवा साधा आगरी कोळी महोत्सव, खाद्य महोत्सव, या गोष्टीत याचं एक एकत्रित पॅकेज, इट्स ऑल अबाउट मेकिंग अ पॅकेज अँड सेलिंग द पॅकेज टू द वर्ल्ड, ही जर गोष्ट झाली तर या गोष्टी फार मोठी नांदी ठरू शकते. म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये पवनाथडीची जत्रा असेल, पुण्यामध्ये भीमथडीची जत्रा जी भरते, या ज्या गोष्टींमध्ये एक फार मोठं अर्थकारण सुरू राहतं. या गोष्टींचा एकदा शांतपणे जर विचार झाला, त्यातल्या महिला गटांचे अर्थकारण, त्यातून त्यांचं होणारं सक्षमीकरण, घरातली महिला जेव्हा सक्षम होते तेव्हा ती त्याला एक वेगळा आयाम देते या संपूर्ण अर्थव्यवस्थेला. या सगळ्याचा एकत्रितपणे वापर जर झाला तर तुम्ही म्हणतात आज काही फार वेळ लागला नाही. नक्कीच मित्र हो, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या हातात परमेश्वरानं पैशाची रेषाच दिली नाही. ज्यांना ज्यांना असं वाटतं की पैशाची आणि नशिबाची रेषा गोंदायला विसरला ना, त्या प्रत्येक माणसानं हातात पेन घेऊन त्या तळहातावर शिवाजी 3 अक्षरं लिहावी, मूठ आवळावी, कळेल आपल्या हातात भगवंतानं फक्त तलवार दिली आहे. त्यातनं एक गोष्ट जाणवते की प्रत्येक गावाला एक इतिहास असतो आणि महाराष्ट्रातल्या 99% गावांना शिवकालीन या शब्दात इतिहासाची एक जोड आहे. आपण आपला इतिहास जरी समजून घेतला, भले त्या गावात किल्ला नसेल पण एखादी तरी विहीर असेल, एखादी तरी अशी माती कण असेल जिथं महाराजांच्या इतिहासाच्या घोड्याची टाप पडली असेल, तो इतिहास समृद्धपणे सांगितला तरी ही गावं समृद्ध होईल आणि परंपरेचं जतन करणारे आपण मावळे होऊ. कशा पद्धतीनं पाहावं गावांनी, तिथल्या युवकांनी आणि या स्वयंरोजगारांनी? कसं आहे, भूगोल आणि इतिहास या दोन गोष्टी कायम सोबत जातात असं मला वाटतं. त्या ठिकाणी महाराजांच्या घोड्याची टाप पडली नसली तरी सुद्धा एक साधा पुतळा सुद्धा एक फार मोठी प्रेरणा देतो. कारण फक्त आपण आपल्याकडे अभिमानानं बघण्यापेक्षा आपल्या बाजूची माणसं काय करतात याच्याकडे एकदा डोळसपणे बघण्याची गरज आहे. आज तुम्ही मध्य प्रदेशमध्ये जाल, तुम्ही एमपी टुरिझमचा विचार करता, तुम्ही कर्नाटक टुरिझमचा विचार करता, तुम्ही राजस्थान टुरिझमचा जेव्हा विचार करता, मी फक्त टुरिझम या एका गोष्टीविषयी बोलतोय. म्हणजे त्यांच्या राजांविषयी काही अवमानकारक बोलण्याची गरज आहे असं खरोखर नाही, पण ज्या राजांचं टीजभर कर्तृत्व आहे ते सांगताना हातभर सांगतात. त्यांचे जुने फोटो आणि आमच्या राजाने असं केलं, आमच्या राजाने असं केलं. मला वाटतं माझ्या राजाचं जर आभाळभर कर्तृत्व आहे तर तुम्ही उच्चारावानं का सांगू नये, इतकी साधी गोष्ट आहे. या पद्धतीनं जर हा इतिहास आपण सांगितला, प्रत्येक तरुण हा इतिहासाचं काय करायचं यापेक्षा मी माझ्या गौरवशाली इतिहासाचा ब्रँड अँबॅसेडर आहे,
तो मी अभिमानानं सांगणार. हा जेव्हा तुम्ही अभिमानानं सांगायला सुरुवात करता तेव्हा येणाऱ्या पर्यटकाची पावलं ही आपोआप खेचली जातात. म्हणजे आज एक नवीन होणारी मंदिरं जर आपण बघितली तर कोणी एकेकाळी जी हेमाडपंथी मंदिरांचा जो प्रभाव संपूर्ण महाराष्ट्राच्या स्थापत्य शैलीवर होता, हा संपूर्ण प्रभाव पुसला जाऊन हा बऱ्यापैकी आता राजस्थानी Concrete. स्थापत्य शैलीचा जो मार्बलचा जो हा आहे, ही गोष्ट होते. तेव्हा माझ्या गावातलं मंदिर सुद्धा म्हणजे तुम्ही सीमेवर गेलात, तुम्ही खिद्रापूरचं जर मंदिर कोपेश्वराचं बघितलं, मंदिर. कोपेश्वराचं जर मंदिर बघितलं तर उत्कृष्ट हेमाडपंथी स्थापत्य शास्त्राचा हा नमुना आहे. माझी गरज काय आहे? माझी गरज हा बाहेर एक बोर्ड असण्याची गरज आहे. दुर्दैवानं तो नाही. मी आज प्रतापगडावर जातो. प्रतापगडावर गेल्यानंतर इथे नेमकं काय घडलं होतं याची मला माहिती हवी असते. तिथल्या माझ्या हॉटेलमध्ये साधं मी प्रतापगडाच्या पायथ्याशी फक्त एक हॉटेल असेल, मी सातारमध्ये जाताना फक्त एक हॉटेल असेल, माझ्या हॉटेलवर मी बाकी 1760 चित्र लावण्यापेक्षा मी जर त्या हॉटेलच्या एंट्रन्सला 10 म्युरल्स लावली छत्रपती शिवाजी महाराजांची, तर येणाऱ्याला कळतं मी कुठे चाललो आहे. मी जेवताना सुद्धा त्याच्या मनावर आधी ते संस्कार करतो की बाबा तू काय बघायला चाललेला आहेस. त्याला त्या काळात घेऊन जाण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सुरुवातीपासून लागतात. म्हणजे जसं राजस्थानी शैलीच्यासाठी चोखीधानी जर प्रकार होऊ शकतो, तर मला वाटतं असा ब्रँड महाराष्ट्राला एवढी मोठी खाद्य संस्कृती, एवढा मोठा इतिहास, एवढ्या वेगवेगळ्या बाबी, सांस्कृतिक बाबी आहेत. म्हणजे साध्या महाराष्ट्राच्या लोककलांचा जर वापर करायचा म्हटला तर रिसॉर्ट ही जर संकल्पना एखाद्याला करायची असेल तरी सुद्धा खाद्य संस्कृती, त्यातल्या लोककला, त्यामध्ये असलेले सांस्कृतिक ठेवे आणि हे सगळं करत असताना त्याला असणारं एक इतिहासाचं वैभवशाली कोंदण, या गोष्टींनी सुद्धा अनेक गोष्टी पुढे होऊ शकतात. फक्त आपण डोळसपणे लोक काय करतायत, कुठे चाललंय हे बघण्याची वेळ आलेली आहे. आणि ते आलो तर आपण नक्की मावळे म्हणू. नक्कीच मित्र हो, हा सगळा इतिहास जेव्हा घेऊन आपण जगायला शिकणार त्यावेळी इथल्या खऱ्या अर्थानं गवतेच्या पात्यालाही खऱ्या तलवारीची ती धार येईल आणि आपल्या आयुष्याचं इतिहास सांगताना आयुष्याचं होऊन होईल, सुवर्ण मुद्रा होईल. इतिहास आपल्याकडे संपन्न आहे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाला आहे, प्रत्येकानं तो जोपासण्याची गरज आहे. आज महाराजांनी दिलेले जे दान आहे ते केवळ इतिहासाचंच नाहीये, पराक्रमाचं नाहीये, इथल्या समाजाला शिस्तीचं आहे, बळीराजाच्या संस्कृतीचं आहे आणि व्यापार उदीमाचं आहे. या सगळ्याकडे पाहूया. प्रत्येकाने आपापले महाराज हे आपापल्या परीनं न पाहताना आपल्या संपूर्ण स्वराज्यासाठी, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी पाहूया, तरच खऱ्या अर्थानं तो शिवकाळ जिवंत होईल. डॉक्टर अमोल कोल्हे, खरं तर तुमच्याशी सोबत बोलणं म्हणजे काळाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तो काळही बेईमान होतो एवढं मात्र नक्की तो आपलं ऐकत नाही. पण खूप सुंदर गप्पा मारल्यात. खूप खूप आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.